नमस्कार मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत मुक्ताबाई यांच्या मंदिरामध्ये, जे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील जळगाव जिल्ह्यापासून अगदी जवळ एक धार्मिक शहर आहे. मुक्ताईनगर हे मुक्ताईनगर तालुक्याचे मुख्यालय आहे. शहराच्या उत्तरेस असलेल्या तापी पूर्णा नदीकिनारी संत ज्ञानेश्वर महाराजांची बहीण संत मुक्ताबाई यांचे पुरातन देऊळ इथे आहे. मुक्ताईनगर गावाचे इथे विशेष महत्त्व आहे. खानदेशचे आराध्य म्हणून मुक्ताईनगर शहराकडे बघितले जाते. याच गावी संत ज्ञानेश्वराची बहीण संत मुक्ताबाई तापी नदीच्या वाळवंटात गुप्त झाली होती, अशी येथील एक आख्यायिका आहे. संत मुक्ताबाई यांचा जन्म महाराष्ट्रातील आपेगाव येथे इसवी सन 1279 साली झाला. या महाराष्ट्रातील संत कवयित्री होत्या. संत मुक्ताबाई मुक्ताई या नावाने ओळखल्या जातात. रुक्मिणीबाई व विठ्ठलपंत हे त्यांचे आई वडील. संत निवृत्तीनाथ, संत ज्ञानेश्वर व संत सोपानदेव हे मुक्ताबाईचे थोरले भाऊ होते. खरे तर विरक्ती, ज्ञान, भक्ती आणि मुक्ती यांचे मूर्तिमंत स्वरूप घेऊन निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ता जन्माला आली. साक्षात दिव्यत्वाची ही 4 रूपे रुक्मिणी आणि विठ्ठलपंतांचे मातृपितृत्व धन्य करणारी. पण हे दिव्यत्व जगाला समर्पित करून माता पित्याला जगाचा निरोप द्यावा लागला. पोरवयातच निवृत्तीनाथ आणि त्यांच्या भावंडांना संन्याशाची पोर म्हणून वाळीत टाकून त्यांची विटंबना केली. पण हे सारे भोग सोसत या 4ही बहीण भावंडांनी ब्राह्मण विद्येची अखंड उपासना केली. आपल्यानंतर आपली मुलं सुखी राहावीत या आशेने विठ्ठलपंत आणि रुक्मिणीबाई यांनी निर्दय समाजाने दिलेल्या देहांत प्रायश्चित्ताचा निर्णय मान्य करून देहत्याग केला. माता पित्याच्या या देहत्यागानंतर या अनन्यसाधारण कुटुंबाच्या गृहिणी पदाची नाजूक जबाबदारी मुक्ताबाईवर पडली. ती तितक्या समर्थपणे तिने उचलली आणि पेलली. आपल्या भावंडाची जणू ती माऊलीच झाली. त्यामुळे खेळण्या बागडण्याच्या वयातच मुक्ताई प्रौढ, गंभीर, शुशिक, समंजस बनली. आपल्या थोरल्या बंधूने समाधी घेतल्यानंतर मुक्ताबाई उद्विग्न झाल्या होत्या. महाराष्ट्राच्या उत्तर भागात तापी तीराहून मेहुणे येथे आल्या. त्यांच्याबरोबर संत नामदेव महाराज होते. वैशाख वद्य दशमी शके 1219 या दिवशी वीज कडाडली आणि मुक्ताबाई वैकुंठवासी झाल्या. संत नामदेव महाराजांनी समाधीग्रहण प्रसंगाचे हृदयवर्णन केले आहे. माऊली ज्ञानेश्वरांना गुरु करावे असे चांगदेवांना वाटत होते, पण ज्ञानेश्वरांनी मुक्ताबाईकडून चांगदेवाला बोध घेण्यास सांगितले. फक्त 8 वर्षाची मुक्ताई 1400 वर्षाच्या चांगदेवांची आध्यात्मिक गुरु बनली होती. चांगदेव हे एक मोठे तपस्वी होते. मुक्ताईने समाजावर नाराज होऊन ताटी म्हणजे दरवाजा बंद करून झोपडीत बसलेल्या आपल्या ज्ञानेश्वरांचे सांत्वन करणारे अभंग लिहिले. त्यालाच ताटीचे अभंग असे म्हणतात व आज ते सर्वत्र जगभर प्रसिद्ध झालेले आहेत. असे हे सुंदर असे मुक्ताबाईचे भव्य मंदिर पूर्णा तापी नदीच्या काठावर वसलेले आहे. आता आपण मुक्तागिरीचं मंदिर बघितल्यानंतर श्री चांगदेव यांच्या मंदिरात जात आहोत. तिथे नदीचा संगम आहे, तो संगमही आपण बघू. आणि मुक्ताबाईचे शिष्य हे चांगदेव होते.
तर आता आपण बघूया चांगदेव यांचं मंदिर. मी सचिन कापुरे, लोणार. मुक्ताबाईंचे शिष्य श्री चांगदेव यांचं मंदिर इथे आहे समोरच. चांगदेव मंदिर, चांगदेव महाराज मंदिर म्हणूनही हे मंदिर ओळखले जाते. हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यात असलेले एक प्राचीन हिंदू मंदिर आहे. हे नाव चांगदेवा गावाजवळ आहे. नमस्कार मित्रांनो, आपण आलेलो आहोत चांगदेव यांच्या मंदिरामध्ये. आत्ताच आपण मुक्तादेवी यांचं मंदिर बघितलेलं आहे. मुक्ताबाई यांनी यांना शिष्य केलं होतं अशी इथली प्रथा आहे. तर बघूया आपण हे मंदिर. एक भव्य मंदिर आहे. इथे दगडांच्या वास्तुशिल्प कोरलेले आहेत. असे काही मंदिरांचे काही इथे मुकुटही आहे. भव्य मंदिर आहे. आतमध्ये गरुडदेवाची मूर्ती दिसत आहे. इथे आतील मंदिराची बरीच पडझड झालेली दिसत आहे. मंदिराला चारी बाजूनी परकोट पण दिसत आहे. सुंदर असा परकोट दिसत आहे आणि गाभाऱ्यामध्ये मूर्ती आहे. चारही बाजूंनी भिंतीच्या आवरण या मंदिराला आहे. गरुडदेवाची मूर्ती असावी, कारण अशा पोजमध्ये गरुडदेवच बसतात, त्यामुळे गरुडदेवाची मूर्ती असावी. समोर गरुडदेव आपल्या स्वागतासाठी बसलेले आहेत. मंदिराचे सभामंडप, अर्धमंडप, अंतराळ व गर्भगृह असे भाग पडलेले आहेत. श्री चांगदेवांचा वाघावर बसलेला व हातात चाबूक म्हणून साप असलेला फोटो इथे दिसत आहे. हेमाडपंथी शैलीचे हे मंदिर आहे. एका दंतकथेनुसार हे मंदिर त्या काळात बांधलेले गेले, जेव्हा 6 महिने लांब रात्र होती त्यावेळेस हे मंदिर बांधलेले आहे. 2008 साली भारतीय पुरातत्व सर्वेक्षण ने या मंदिराच्या पश्चिम आणि दक्षिण बाजूला उत्खनन केले, जिथे त्यांना दगडी मंदिराचा पाया सापडला. SSIला काळ्या खडकांपासून बनलेल्या गणपतीच्या मूर्तीही सापडल्या. पुढील वर्षामध्ये त्यांनी या मंदिराजवळ तदर्थ उत्खनन केले आणि वरंडा, प्राचीन मंदिराचा पाया, पायऱ्या, गर्भगृह आणि एक मोठे शिवलिंग उघड केले. चांगदेव हे योग मार्गातील अधिकारी पुरुष होते. योग सामर्थ्याने ते 1400 वर्ष जगले अशी मान्यता आहे. यांच्या गुरुचे नाव वटेश्वर म्हणून यांना चांगावटेश्वर असेही म्हणतात. काहींच्या मते वटेश्वर म्हणजे चांगदेवांच्या अंतरंगात प्रकाशणारे ईश्वराचे रूप. तापी पूर्णा नदीच्या तीरावर चांगदेव या गावाजवळच्या वनात डोळे बंद करून तपश्चर्या करीतच हे योगी झाले होते. त्यांच्या चांगल्या रूपावरून लोक त्यांना चांगदेव म्हणू लागले. एकदा त्यांच्या कानावर संत ज्ञानेश्वरांची कीर्ती पडली, तेव्हा त्यांना ज्ञानेश्वरांच्या भेटीची उत्कंठा लागली. भेटण्यापूर्वी पत्र पाठवावे असा विचार करून त्यांनी पत्र लिहिण्यास घेतले. पण मायना काय लिहावा असा संभ्रम त्यांना झाला. नमस्कार लिहावे तर कालचं पोर, आशीर्वाद लिहा तर ज्ञानाची कीर्ती जगात पसरली. या संभ्रमातून त्यांनी कोरेच पत्र पाठविले. त्यांना आपल्या सामर्थ्याचा गर्व झालेला होता. ज्ञानेश्वरांचे सामर्थ्य त्यांच्या कानी पडलेले होते. एकदा स्वतः ज्ञानेश्वरांच्या भेटीसाठी वाघावर बसून निघाले. हाती सर्पाचा आसूड होता. त्यावेळी ज्ञानेश्वर आणि त्यांची भावंडे एका भिंतीवर बसलेली होते. चांगदेव भेटीला येत आहेत हे समजल्यावर ज्ञानेश्वरांनी ती स्वतः बसलेली भिंत चालवली व चांगदेवांच्या स्वागतासाठी सामोरे गेले. आपण फक्त प्राण असलेल्या जीवितांना वशीभूत करतो, परंतु ज्ञानेश्वर हे निर्जीव वस्तूंना सुद्धा वश करू शकतात. हे पाहून आपण ज्ञानेश्वरांना कमी लेखण्यात चूक केली. त्यांचा त्यांना पश्चाताप झाला. योगी असूनही चांगदेवामध्ये आत्मज्ञानाची आणि गुरुकृपेची कमतरता आहे असे निवृत्तीनाथांच्या लक्षात आले. त्यांनी ज्ञानेश्वरांना चांगदेवांनी पाठवलेल्या पत्रास उत्तर देण्यास सांगितले. त्यावेळेस ते कोरे पत्र पाहून मुक्ताबाई म्हणाल्या, 1400 वर्ष तप करून पण चांग्या कोराच राहिला. ज्ञानेश्वरांनी त्या पत्राला जे उत्तर लिहिले ते चांगदेव 65 या नावाने प्रसिद्ध झाले. त्यानंतर चांगदेव यांची निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर, मुक्ताबाई व सोपान
यांची भेट झाली. पुढे चांगदेवांनी मुक्ताबाईंना गुरु मानले. सन 1305 शके 1227 मध्ये चांगदेवांनी समाधी घेतली. दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात महाशिवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर येथे मोठी यात्रा भरते. चांगदेव महाराजांचा आशीर्वाद घेण्यासाठी संपूर्ण उत्तर महाराष्ट्रातील लोक मंदिरात येतात. तापी नदी मध्य प्रदेशातून येते आणि पूर्णा मुक्ताईनगर तालुक्यातून वाहते. जत्रेदरम्यान भाविक या नदीत होडी प्रवासाचा आनंद घेतात. हतनूर धरणामुळे येथील व मुक्ताई तालुक्यातील नदीला वर्षभर पूर्ण पाणी असते. येथील पूर्णा नदीचे विहंगम दृश्य हे पर्यटकांचे आकर्षण ठरते. लोक दरवर्षी महाशिवरात्रीला येथे नक्की येतात. महाशिवरात्रीला येथे मोठ्या प्रमाणात दर्शन होते. हे शिवाचे मंदिर आतमध्ये गाभाऱ्यात आहे. मंदिर हेमाडपंथी आहे. काळ्या खडकात बांधलेले आहे. ज्या लोकांनी हे मंदिर बांधले त्यांनी बांधकामात फक्त कबुतराच्या शेपटीचे काळे खडक आणि खडू वापरला. मंदिराच्या भिंती विविध मोहक मुद्रांमधील स्त्रियांच्या दगडी कोरीव शिल्पांनी सुशोभित केल्या आहेत. त्या मूर्त्या अप्सरांसारख्या दिसतात. भारतीय पोशाख परिधान केलेल्या दिसतात. बहुधा बाह्य भिंतीवर असलेल्या या स्त्रियांच्या मूर्ती अप्सरांच्याच आहेत. मंदिराच्या गर्भगृहात चांगदेव महाराजांची दगडी मूर्ती आहे. मंदिराचा मुख्य दरवाजा उत्तरेकडे असून समोर छताशिवाय मोठा मंडप आहे. या मंदिरापासून काही फूट अंतरावर महादेव आणि शनिदेवाची मंदिरे आहेत. हे मंदिर औरंगाबादच्या पुरातत्व विभागाच्या ताब्यात आहे. हे एक संरक्षित स्मारक आहे. उथळ शिल्पे, आडवे पाषाणपट्ट, वेलपत्ती, तोरणे, शंकरपाळ्यासारख्या आकृती व सुंदर मूर्ती यांचा अंतर्बाह्य वापर या मंदिरामध्ये केलेला आपल्याला दिसत आहे. अकराव्या व 12व्या शतकात या भागात मठांची मोठ्या प्रमाणात बांधणी झाली. हतनूर जवळजवळ 41 दरवाजे असलेले हे मोठे धरण येथे आहे. महाराष्ट्रातील सर्वात जास्त जलसाठा असलेल्या धरणांच्या यादीमध्ये हतनूर धरण 16व्या क्रमांकावर आहे. पूर्णा नदी आणि तापी नदीचा इथे संगम आहे. तो संगम आता आपण बघूया. 2 नद्या इथे मिळत आहेत. चला जवळ बघूया. तापी आणि पूर्णा नद्यांच्या संगमावर हे मंदिर आहे. आपण आलेलो आता नदीच्या संगमवर. इकडे पूर्णा नदी आणि इकडून तापी नदी येते आणि त्या समोर दोन्ही मिळून इकडे पुढे जातात. तर ती नर्मदा नदी असावी. समोर या 2 नद्या हतनूर डॅमकडे जातात. एक सुंदर दृश्य इथे आपल्याला दिसत आहे आणि खूप मनमोहक आहे. इथे बोटिंगही चालते. लोक इथून बोटिंगही करतात. असा सुंदर इथला परिसर आहे. हे चांगदेवाचं मंदिर आपण बघितलं. धन्यवाद.